हे खासदार फुटले हे आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागेल. आणि खासदार काय फक्त असंच गोडीत फुटलेच असं नाही, त्यांनी सुद्धा बऱ्याच काय गोष्टी वधवून घेतलेल्या आहेत. त्यातलाच एका व्यक्तीकडनं आम्हाला जे कळलेलं आहे, आता तुम्हालाही माहिती आहे आमचे सोर्सेस आहेत, अजितदादांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही आमचे सोर्सेस बघितलेले आहेत. 60 कोटीपासून ते 90 कोटीपर्यंत कॅशमध्ये निधी हा प्रत्येक खासदारांना तिथं दिला गेला असं आम्हाला काही प्रमाणात कळलेलं आहे. आणि प्रत्येक वर्षी 250 कोटी विकास निधी दिला जाईल आणि त्या विकास निधीतून 15 ते जे काही टक्केवारी हे कॉन्ट्रॅक्टरकडनं घेतली जाईल, त्यातून तो निधी मिळणार आहे. त्यामुळे हे सगळे जे नेते गेले ते पैशासाठी गेलेले आहेत, बाकी दुसरं कुठलंही कारण नाही. ह्याच्यात दुसरं जर आपण बघितलं तर महाराष्ट्र भाजप आणि केंद्र भाजप याच्यात एक वाद आपल्याला दिसतोय. एकनाथ शिंदे साहेबांना कुठंतरी पाठिंबा हा केंद्रीय भाजपकडनं आहे, राज्यातला भाजपकडनं नाही आहे. कारण एकनाथ शिंदे साहेबांची ताकद ही पूर्णपणे कमी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र भाजपकडनं देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं आतापर्यंत केलेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी फोन केला नाही केला हे मला माहीत नाही, पण जे समीकरण आपण बघतोय त्याच्यामध्ये पूर्णपणे एकनाथ शिंदे साहेबांनी आर्थिक बळ लावल्यामुळेच हा शेवटचा खासदार तिथं फुटला असावा असं आमचं मत आहे. कारण शेवटी या पवित्र भूमीमध्ये तुळजा आईचं आपण दर्शन घेऊन वर्षभर प्रेरणा असते आपल्याला लढायची, आणि त्या आईची शपथ घेऊन जर काही लोक आज फुटत असतील, विचार बदलत असतील, तर हे लोकांना पटणारं नाही. आणि जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन होतं त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल, जेव्हा महाविकास आघाडी एकत्रित होती तेव्हा इथले खासदार लाखोच्या लीडनी निवडून आले. पण जेव्हा महाविकास आघाडी इथे एकत्रित नव्हती तेव्हा त्यांच्या पक्षाला 3ऱ्या नंबरला जावं लागलं. त्याच्याबरोबर आपण जर बघितलं असेल तर भूमिका बदलल्यानंतर इथली लोक योग्य ती भूमिका घेतील असा आम्हाला सगळं विश्वास आहे. आणि या जिल्ह्यात राजकारण 2 भावाचं राजकारण आजपर्यंत आहे. तू मार मी रडतो, मी मारतो तू रड, अशा पद्धतीने दोन कुटुंबांनी इथलं राजकारण हे आजपर्यंत रंगवलेलं आहे. पण आता लोकांना कळलेलं आहे की या 2 परिवारातल्या राजकारणाच्या नादात हे परिवार मोठे झाले, पण हा भाग हा जिल्हा मात्र गरीब राहिलेला आहे. त्यामुळे येत्या 29 मध्ये नक्कीच लोक सामान्य परिवारातल्या उमेदवाराला ताकद देतील असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. विकास निधी 250 कोटी देतील असं सांगितलं आहे, पण एक तुम्हाला सांगतो, सत्तेत असणाऱ्या आमदारांना सुद्धा दुर्दैवाने पैसे मिळत नाही. त्यामुळे डिलिमिटेशनचा कायदा पास करण्याचा केविलवाना प्रयत्न भाजपकडनं केला जाईल, तोपर्यंतच यांचं महत्त्व राहील. एकदा तो कायदा पास झाला, जो होणार नाही असं मला वाटतं, जर झाला तर यांना कुठं साईडला टाकलं जाईल हे बघा. तुम्ही बघा काही लोकांचे बॉडी लँग्वेज जेव्हा ते आपल्याकडे होते, स्वाभिमानी पक्षांकडे होते, तेव्हा एकदम हिरो सारखे काही नेते आपल्याला स्टेजवर दिसायचे. पण आता प्रवेश ज्या ज्या लोकांचा झाला ते मात्र गप्प, भाजपमध्ये गेल्यानंतर गप्पच राहावं लागतं, नाहीतर मित्र पक्षाकडे शिंदे गटाकडे गेल्यानंतर गप्पच राहावं लागतं. हे कुठे ते पहिल्याच दिवशी प्रवेश जेव्हा झाला ते आपण सगळ्यांनी तिथं बघितलेलं आहे. त्यामुळे हिरोगिरी ही लोकांच्या ताकदीवर होती, महाविकास आघाडीमध्ये होती, ती मात्र सत्तेत एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष असो, अजितदादांचा पक्ष असो, नाही तर भाजप असो, तिथे हिरोगिरी चालत नाही. तिथं आदेश दिला जातो, आदेश हा ऐकावा लागतो, अशी महायुतीची परिस्थिती आहे.